मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होत असून आपल्या सातपूर अशोकनगर परिसर समाविष्ट असलेल्या प्रभाग क्रमांक 10 मधून भारतीय जनता पक्षातर्फे श्रीयुत शरद उर्फ श्रावण शिंदे किंवा त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती उषाताई शिंदे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शरद भाऊ गेल्या 3 महिन्यांपासून आपण प्रचाराच्या कार्यामध्ये पुढाकार घेतला आहे. घरोघरी जाऊन प्रचार करतात. अगदी दिवाळीपासून आपण भेट कार्ड वाटणं असो किंवा वेगवेगळे उपक्रम असो, काय अनुभव आहे नागरिकांचा तुम्हाला? नमस्कार सर, मी श्रावण भाऊसाहेब शिंदे, भारतीय जनता पार्टी सदस्य. आम्ही नागरिकांमध्ये जाऊन भेट कार्ड वस्तू असून द्या किंवा अनेक त्यांच्या कुठल्याही समस्या असू, आम्ही त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत व ज्या समस्या आहेत त्या त्या कालावधीमध्ये आम्ही त्या समस्यांकडे लक्ष वेधलेले आहे व त्या समस्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत. त्यात प्रामुख्याने पश्चिमेकडचा जो भाग आहे अशोकनगरच्या वरच्या साईडचा, त्यात विद्युत तारांचा विषय असून द्या किंवा मग त्यातल्या रस्त्यांची परिस्थिती बिकट आहे, चेंबर लाईन्स वगैरे थोड्या दुरावस्थेत आहेत, कचरा कुंड्या वगैरे यांचं पण प्रचंड साम्राज्य पसरलेलं आहे. आमच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेशजी हिरे यांच्या माध्यमातून अनेक कामं झालेले आहेत, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये तिथं मुलांना खेळण्यासाठी गार्डन्स वगैरे जसे पाहिजे तसे अवेलेबल नाही आहेत. त्यात खेळण्या नाही आहेत प्रामुख्याने. त्यानंतरून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र नाही आहेत. पण साठी अनेक अशा ज्या सुविधा आहेत त्यांचं अजून अपूर्णता आहे. त्या आम्ही येत्या काळामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतीय जनता पक्षातर्फे आपण निवडणुकीसाठी इच्छुक आहात. खरं तर आपण जवळजवळ 2 प्रचार फेऱ्या पूर्ण केलेल्या आहेत. नागरिकांचा काय अनुभव आला आपल्याला? नागरिकांचा आम्हाला खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे. नागरिकांच्या सांगण्यावरूनच आम्ही भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवार आहोत व जेवढ्या नागरिकांमध्ये आम्ही आज जात आहोत सर्व नागरिकांचं सांगणं हेच आहे की आजपर्यंत ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपल्या पश्चिम साईडचा विकास झालेला नाहीये. म्हणजे साधारण अशोकनगरच्या वरच्या साईडचा, त्यात पण रस्ते, पाणी, लाईट या सुविधांचा अभाव जाणून येतो व पावसाळ्यात वगैरे तिथल्या नागरिकांचं खूपच म्हणजे अतिशय हाल होतात. तरी आम्ही आमच्या पद्धतीने प्रशासनाला जास्तीत जास्त वेळ सांगून व माननीय आमदार सीमाताई महेशजी हिरे यांच्या पण कानावर घालून बऱ्याच सुविधा दूर करण्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे जनतेचा आम्हाला जास्तीत जास्त भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे व जनतेचंच आम्हाला सांगणं आहे की तुम्ही आमच्या ह्या प्रभागामधनं इच्छुक उमेदवार म्हणून इथनं निवडणूक लढवाच म्हणून. ओके, तुम्ही स्वतःच्या मालकीची जागा नाशिक महानगरपालिकेच्या ड्रेनेजसाठी दिली, त्याविषयी सांगाल? त्या परिसरामध्ये ड्रेनेज लाईनचा अतिशय बिकट प्रश्न निर्माण झाला होता. त्याने फिरून जर न्यायची ती लाईन तर साधारण खूप मोठा लाखोंचा खर्च होता. त्यामुळे तिथले नागरिक माझ्याकडे आले व मी पण एक माझी सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना आश्वासन दिलं की मी ना तुम्हाला माझ्या स्वतःच्या मालकीच्या प्लॉट मधनं तुम्ही ही लाईन टाका व साधारण 500 ते 1000 लोकांचा जो कुटुंबांचा जो प्रश्न आहे तो या मार्गाने ना मार्गी लागेल असे आम्ही ते प्रयत्न केले होते. काम आम्ही यशस्वीरित्या पार पाडले. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रभागामध्ये धार्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहात. आम्ही इथून पुढे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच ज्या ज्येष्ठ नागरिक महिलांना जे काही रोजगार नसेल, कारण आमच्या वरच्या साईडला वासई शिवारामध्ये आता औद्योगिक क्षेत्र झाल्यामुळे तिथे खूप इंडस्ट्रीज वाढता आहेत व त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना रॉ मटेरियल वगैरे देऊन आम्ही त्यांच्यासाठी छोटे मोठे उद्योग चालू करण्याची आमची संकल्पना आहे व ती आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने लवकरात लवकर पूर्ण करू. की नवीन योजना काय आपल्या, जर आपण नगरसेवक झाला तर? जर आम्ही नगरसेवक झालो तर आमचा जास्तीत जास्त वेळ आम्ही लोकांच्या जनसेवेसाठीच वाहणार आहोत व त्यासाठी
आमच्याकडे केव्हाही कुठल्याही क्षणी कुठले नागरिक यांना कुठली समस्या घेऊन आले तर ती समस्या त्यांची नसून ती समस्या माझी स्वतःची आहे, माझ्या स्वतःच्या घरातली आहे असे समजूनच आम्ही ती समस्या दूर करणार आहोत. ओके, आपण या ठिकाणी आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल मी सन्मानतर्फे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मुलाखतीसाठी निमंत्रण देतो. धन्यवाद. धन्यवाद. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.